तर या भागात आपण पाहणार आहोत की एका बाजूला ईशानचे क्रूर कारस्थान आणि दुसऱ्या बाजूला विरासचा अथांग पश्चाताप. प्रेमाची ही लढाई आता एका निर्णायक वळणावर आली आहे. तर हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 17. बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता. विराज अजूनही ईशानच्या बंगल्याच्या गेटबाहेर तसाच उभा होता. तो पूर्णपणे भिजला होता. त्याचे कपडे पूर्णपणे ओले झाले होते. शरीर थंडीने थरथरत होतं, पण त्याचे डोळे फक्त त्या खिडकीकडे लागलेले होते, जिथे आराध्या उभी होती. तिला विराजची अवस्था बघवत नव्हती, पण ती तरी काय करणार? ती आता विराजकडे गेलीही असती, पण ईशानने तिला 1000 प्रश्न विचारले असते आणि रोखलं पण असतं. त्यामुळे ती नाईलाजाने ती खिडकीजवळच बसून विराजला बघत होती. तासामागून तास जात होते. दोघेही एकमेकांना बघत बसले होते. आराध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती लगेच पुसून टाकायची, कारण विराजला कळू नये म्हणून. नाहीतर विराजला वाटेल की मी त्याच्यासाठी रडते. आधीच ती प्रेग्नेंट होती आणि वरून ती अशा तासनतास उभी, ना अन्न ना पाणी. ईशानची बहीण 2-3 वेळा आराध्याच्या रूममध्ये येऊन गेली, पण आराध्या भूक नाही म्हणून टाळाटाळ करत असायची. इकडे विराज तसाच पावसात भिजत होता. त्यानेही काही खाल्लं नव्हतं. त्याला अजूनही वाटत होतं की माझी आराध्या येईल म्हणून. तो वेडा अजूनही तिची वाट वेड्यासारखी बघत उभा होता. अशीच वेळ सरत गेली. दिवसभर पावसात भिजल्यामुळे त्याला ताप आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास विराजचा तोल गेला आणि तो गेटपाशी कोसळला. तापामुळे त्याचं शरीर विस्थवासारखं तापलं होतं. आराध्याने त्याला खाली पडताना बघितले आणि खिडकीतून हे पाहताच आराध्याचं काळीज पिळवटून निघालं. तिने क्षणाचाही विचार न करता छत्री घेतली आणि ती धावत गेटपाशी आली. आराध्या विराजचं डोकं आपल्या मांडीवर घेत म्हणाली, विराज, विराज, डोळे उघडा. काय करून घेतलंय स्वतःचं तुम्ही विराज? उठा विराज, उठा प्लीज विराज, उठा. विराजने अर्धवट डोळे उघडले. त्याला समोर आराध्याचा रडवेला चेहरा दिसला. त्याने थरथरत्या हाताने तिचा हात पकडला. विराज अस्पष्ट आवाजात म्हणाला, आराध्या, तू आलीस. मला वाटलंच होतं तू मला अशा अवस्थेत एकटं सोडणार नाहीस. मला मला माफ कर ग आराध्या. ईशानने आराध्याला घराबाहेर जाताना पाहिलं होतं. मग ईशान सुद्धा तिच्या पाठीमागे धावत आला. ईशानने हे पाहिलं आणि त्याचा रागाचा पारा चढला. त्याने मनात ठरवलं की हीच वेळ आहे आराध्याला आपल्या जाळ्यात ओढण्याची. आराध्याला इम्प्रेस करण्यासाठी ईशानने खोटं नाटक केलं आणि आराध्याला सांगितलं की विराजला गेस्ट रूममध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मग आराध्यानेही कशाचा विचार न करता विराजला गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. विराजला बंगल्याच्या पाहुण्यांच्या खोलीत झोपवण्यात आलेलं होतं. आराध्या रात्रभर त्याच्या उशाशी बसून मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. पहाटेच्या सुमारास ईशान तिथे आला. ईशान म्हणाला, आराध्या, किती काळ असं चालणार ग? हा माणूस तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी डेंजर आहे. बघ, उद्या कोर्टात हजर व्हायचं आहे. जर तू विराजकडे परत गेलीस तर तो पुन्हा तुझ्यावर संशय घेईल. त्यापेक्षा तू माझ्याशी लग्न कर. मी तुझ्या बाळालाही नाव देईन आणि त्या जहागीरदारांच्या वारसापेक्षा मोठं आयुष्य देईन. विचार कर, एक आई म्हणून तू तुझ्या बाळाला अवैध ठरवणार आहेस का? अवैध हा शब्द ऐकताच आराध्याच्या कानात जणू शिस ओतल्यासारखं झालं. पण तिने विराजच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला जाणवलं की तिचं बाळ फक्त विराजचं आहे. सकाळ झाली. विराजचा ताप उतरला होता. त्याने डोळे उघडले होते तेव्हा त्याला आराध्या तिथे बसलेली दिसली. त्याने हळूच तिला आपल्याजवळ ओढलं. आराध्याने आज त्याला प्रतिकार केला नाही. विराज तिच्या दोन्ही हातांना आपल्या ओठांशी धरत म्हणाला, आराध्या, मी आज जगातील सर्वात सुंदर माणूस आहे. मी बाबा होणार आहे. माझ्या बाळाची आई होणार आहेस तू. विचार कर आराध्या, आपलं छोटं बाळ आपल्या वाड्यात बागडेल.
आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक असेल. ते माझ्या आयुष्यातील सर्व लॉजिक संपवून टाकेल. आता फक्त तू आणि आपलं बाळ उरलंय माझ्या आयुष्यात. विराजने तिला उठून उभं केलं आणि तिला भीतीला टेकवलं. त्याने आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवला आणि दुसरा हात तिच्या केसांवरून फिरवला. विराज म्हणाला, मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे, पण आता मला एक संधी दे. मला पुन्हा तोच विराज व्हायचा आहे जो तुझा होता. विराजने हळूहळू आपला चेहरा तिच्याजवळ नेला. आराध्याने आपले डोळे मिटून घेतले. विराजने अत्यंत हळुवारपणे तिची हनुवटी उचलली आणि तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. तो एक साधा स्पर्श नव्हता, तर त्यामध्ये गेल्या काही दिवसांच्या वेदना, विरह आणि पुन्हा एकत्र येण्याचं समाधान होतं. विराजने आपला पकड अधिक घट्ट केली. त्याच्या हातांची हालचाल आराध्याच्या पाठीवर अत्यंत संवेदनशील सुरू होती. त्याने तिला अक्षरशः स्वतःमध्ये सामावून घेतलं होतं. हा किस केवळ काही सेकंदाचा नव्हता, तर तो कित्येक मिनिटे चालणारा एक अथांग प्रवास होता. विराजने तिच्या ओठांपासून सुरुवात करून तिच्या गालावर, कपाळावर आणि ओठांवर आपली नजर उमटवली. आराध्याचे हात विराजच्या गळ्याभोवती घट्ट आवळले गेले. तिचे नख विराजच्या काळकोटवर रेंगाळत होते. विराजने तिला उचलून बेडवर बसवलं आणि तिच्या पोटावर हळूच हात ठेवला. विराज, हे बाळ आपलं नातं पुन्हा विसरण्यासाठी आलंय. आराध्या, विराज म्हणाला, हे बाळ आपलं नातं पुन्हा विणण्यासाठी आलंय. आराध्या, मी तुला आता एका क्षणासाठीही लांब जाऊ देणार नाही. विराजने पुन्हा एकदा तिला मिठीत घेतलं. पुन्हा एकदा त्याचे चुंबन सुरू झाले. यावेळी ते अधिक उत्कट होते. विराजने तिच्या साडीचा पदर सावरला आणि तिच्या कानापाशी फुटफुटला, आय लव्ह यू आराध्या. माझ्या बाळाची आई झाल्याबद्दल थँक यू. बाहेरून ईशान हे दृश्य पाहत होता. त्याचे दात होठ खात होते, कारण त्याला समजलं होतं की आज विराजने आराध्याचं मन पुन्हा एकदा जिंकलं आहे. पण ईशान शांत बसणाऱ्यातला नव्हता. विराज आणि आराध्या एकमेकांच्या मिठीत शांत बसले होते. विराज तिच्या पोटाशी कान लावून बाळाची चाहूल घेण्याचा प्रयत्न करतो होता. दोघांच्याही चेहऱ्यावर एक दैवी आनंद होता. पण अचानक दरवाजा उघडतो आणि पोलीस आत येतात. ईशानने विराजवर जबरदस्तीने घरात घुसल्याचा आरोप करून त्याला अटक करून टाकली होती. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.